जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सचिन सुभाष राणे जूचंद्र. मी एक स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून आज तुमच्या समोर येत आहे. मित्रांनो, आज माझ्याजवळ तुम्हाला सांगण्यासारखे भरपूर आहे, पण तुमच्या कानावरचे कर्णपटल तुम्ही खोलले पाहिजे. मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवण्यासारखे भरपूर आहे, पण तुमच्या डोळ्यांवरची लावलेली झापडं तुम्ही काढली पाहिजे. आज एक माणूस म्हणून आणि नेहमी माणुसकीने वागणारा म्हणून, आज एक सच्चा व्यक्ती म्हणून माझी ओळख आहे. मी कुणाच्याही संकटात काळ वेळ न पाहता, त्याच्यासाठी रात्रंदिवसही न पाहता, एकटा वाघासारखा कोणत्याही प्रकारची भीती भय मनातही न आणता फक्त नागरिकांची सेवा कशी करता येईल या भावनेने जात असतो. म्हणून एक समाजप्रिय समाजसेवक म्हणून माझी ओळख आहे. बरं, असं का माहीत आहे का? कारण मी आयुष्यभर फक्त खरं बोलत आलो आहे, आणि जे खरे आहे त्यांची साथ मी, माझ्या आईवर किती हल्ले झाले, मला मारलं तरी मी सोडत नाही. कारण मी फक्त आयुष्यात माणुसकी कमवली. आणि माणुसकी कमवताना पैसा पद खुर्ची याची लालसा किंवा लोभ मनातही आणला नाही आणि आणणारही नाही. कारण आपल्याला मनामध्ये चांगले विचार सदाचरण या भावनेने महत्त्व दिले तर या जगामध्ये आनंदाने अभिमानाने जगण्यासाठी ते आयुष्यभर पुरणारं असतं. असा मी माणूस आहे की माझ्यावर हल्ले होऊन सुद्धा मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की या जगामध्ये माझा एकही शत्रू नाही. आता तुम्ही म्हणाल, हा काय माणूस बोलतोय की याच्यावर इतके हल्ले झाले तरी हा माणूस सांगतो की याचा एकही शत्रू नाही. मित्रांनो, या जगामध्ये मला माझ्या तोडीचा जो मित्रच भेटला नाही तर शत्रू तरी कसा भेटणार? अरे, माझ्याशी शत्रूच करण्यासाठी आधी माझ्या शत्रू बनण्याची पात्रता तरी पाहिजे की नको? आज समाजामध्ये मी असा व्यक्ती आहे, इतकी क्रांती घडवली आहे की माझ्या बरोबरी करणारा एकही व्यक्ती माझ्या तोडीचा मला सापडला नाही. जर एखाद्याला वाटत असेल की मी सचिन सुभाष राणे जूचंद्र याची बरोबरी करू शकतो तर त्याने फक्त यूट्यूब चॅनलवर सचिन सुभाष राणे जूचंद्र हे चॅनलवर सर्च मारावे आणि तिथे फक्त एक व्हिडिओ आहे, जो जागतिक इतिहास रचणारा व्हिडिओ आहे, तो पाहावा. ही विनंती. पण ते करू नका, कारण ते तुम्हाला आयुष्यातून उठवतील. पाव किलो मिरच्या खाऊ शकणार नाही आणि प्रयत्नसुद्धा करू नका, कारण विनाकारण हॉस्पिटलमध्ये भरती होऊन बेडवर पोहोचण्याआधीच तुमची काय स्थिती होईल हे तुम्ही जाणता. हा एकच व्हिडिओ माझी बरोबरी करणाऱ्या शत्रूने करून दाखवा आणि तो माझा शत्रू बनण्याची पात्रता ठरण्याची शक्यता अशी मी मानू शकतो आणि स्वतःला समजावे. पण मी असे समजणार नाही. आज माझ्यावर जे हल्ले झाले ते माझी बरोबरी करण्यासाठी व नाव कमवण्यासाठी झाले, हा मी स्टंट समजतो आणि सोडून देतो. पण कायद्याने त्यांना सोडू नका, कारण जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. जेव्हा आचारसंहिता लागते तेव्हाच माझ्यावर हल्ले होतात, एक पत्रकारावर हल्ले होतात, एका व्हिजिलन्सवर हल्ले होतात, एक समाजसेवकावर हल्ले होतात, एका पोलीस मित्रावर हल्ला होतो. हो, हे सर्व माझ्याबद्दलच मी बोलत आहे. मी एक पत्रकार आहे, व्हिजिलन्स आहे, समाजसेवक आहे आणि पोलीस मित्रसुद्धा आहे. आणि हे सर्व मी अभिमानाने सांगतो, कारण हे सर्व मी कोणताही मोबदला न घेता एक स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून मी सर्व करीत आहे. आणि हे सर्व करताना मला असंख्य वेळा जनतेमध्ये जाऊन त्यांच्यावरील होणारा अन्याय दूर करावा लागतो, फक्त आशीर्वादाच्या बदल्यात. आजपर्यंत मी अनेक कार्य केले आहेत. सर्वजण माझ्या कार्याचे कौतुकसुद्धा करतात, याचा मला अभिमान वाटतो. आणि मी सर्वांना विनंती करतो की फक्त जगातला सर्वात मोठा पक्ष तो म्हणजे तुमच्यातली माणुसकी. सर्वात मोठं कर्म म्हणजे माणसाने माणसाचा आदर करावा व त्यासाठी कुणाच्याही भावनांना न दुखवता प्रामाणिकपणे आणि खरेपणाने त्याची साथ देण्यासाठी त्याच्यासाठी नेहमी तत्पर राहावे. जगातील सर्वात मोठा धर्म म्हणजे माणुसकी धर्म, मानवता धर्म. आणि सर्वात मोठी संस्कृती आहे ती म्हणजे सर्व नारी जातीचा आदर करावा, महिलांचा आदर करावा. जो मनुष्य पत्नी, आई, काकू, काकी, मामी, ताई, माई ही नाती मोठ्या आनंदाने जगतो, त्यांचा सन्मान करतो, त्यानेच अभिमानाने म्हणावे.
की मी महिलांचा आदर करतो. ही आयुष्यामध्ये कायम फक्त लक्षात ठेवा. आणि ही सर्व नाती मी जपतो, म्हणूनच मी सर्व महिलांचा आदर करतो असे अभिमानाने सांगू शकतो. मित्रांनो, आज मोठमोठ्या नेत्यांचे नाव घेऊन, मोठमोठ्या लोकांचे नाव घेऊन, मोठमोठ्या देवांचे नाव घेऊन, मोठमोठ्या आराध्य दैवतांचे नाव घेऊन प्रत्येकजण मोठा झाला आहे. पण जे लोक फक्त भाषणात नाव वापरतात, आचरणात मात्र काहीच आणत नाही. आज लोक फक्त भाषण देऊन स्वतःच्या तिजोऱ्या भरत आहेत. पण खरे आहे ना, पण माझ्या सामान्य नागरिकांनो, तुमचं भलं कोण करतो त्याची साथ द्या. भूल थापा मारणाऱ्यांना, मोठमोठी भाषणं करणाऱ्यांना तुमच्यावर केलेले उपकार जर कोणी काढत असेल तर त्याला जोड्याने हाणा. मित्रांनो, आपण उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे. कारण नेकी कर और दरिया में डाल. कारण नेकी कर और दरिया में डाल या विधानाप्रमाणे माणसाने वागावे. केलेले उपकार जो बोलून दाखवतो, त्याचा गाजावाजा करतो, तो स्वतःला परमेश्वरापेक्षाही मोठा समजतो. म्हणून जो कोणी केलेली उपकार, केलेली कामं जर बोलून दाखवत असेल तो माणूस नाही. त्याचे मोठमोठे बोल ऐकून सुद्धा घेऊ नका, कारण तो तुम्हाला कमी लेखतो हा विचार मात्र मनात आणा. आणि मी माझ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला सांगतो की अशा सभांमधून जर तुम्हाला अपमानास्पद वाटत असेल तर तेथे क्षणभर सुद्धा थांबू नका. आता मी एका हाताने टाळी वाजून दाखवतो, कारण मी इतका प्रामाणिक आहे आणि इतका खरा आहे की माझं प्रत्येक विधान खरं आहे. बघा, ओम नमो चंडिका माते नमः. जय महाराष्ट्र, जय जुचंद्र, जय जुचंद्रवासी, जय महाराष्ट्र.